काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांचं आज पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी निधन झालंय। ते 82 वर्षांचे होते। त्यांच्या निधनाने पुण्याच्या राजकारणासहित देशातील राजकारणातही एक प्रभावी नेतृत्व हरपलं आहे। सुरेश कलमाडी यांचा जन्म 1 मे 1944 रोजी झाला असून त्यांनी पुण्यातील सेंट विन्सेंट हायस्कूल आणि फर्ग्युसन कॉलेजमधून आपलं शिक्षण पूर्ण केलं। 1960 साली त्यांनी पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजेच NDA इथे प्रवेश घेतला। पुढे जोधपूर येथील फ्लाइंग कॉलेज मध्ये प्रशिक्षण घेऊन ते भारतीय वायुसेनेत पायलट म्हणून दाखल झाले। 1965 च्या भारत पाकिस्तान युद्धात आणि 1971 च्या बांगलादेश मुक्ती संग्रामात त्यांनी वायुसेनेमध्ये महत्त्वाची सेवा बजावलेली आहे आणि ते स्क्वॉड्रन लीडर पदावरून 1974 मध्ये निवृत्त झाले। लष्करी सेवेनंतर त्यांनी राजकारणामध्ये प्रवेश केला। 1978 मध्ये ते महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले आणि अवघ्या 38व्या वर्षी 1982 मध्ये त्यांनी पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक जिंकली। त्यानंतर सलग 30 वर्ष ते खासदार राहिले। पुण्याच्या राजकारणात त्यांचा मोठा दबदबा होता आणि काँग्रेस संघटनेवर त्यांची मजबूत पकडही होती। माजी पंतप्रधान PV नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात सुरेश कलमाडी यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री म्हणून देखील काम पाहिलंय। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी त्यांची घनिष्ठ मैत्री देखील होती आणि पवारांना पंतप्रधान बनवण्यासाठी त्यांनी राजकीय पातळीवर अनेक प्रयत्न सुद्धा केले। मात्र 2010 मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा घोटाळ्यामुळे त्यांच्या राजकीय कारकिर्दीला मोठा धक्का बसला। या प्रकरणात त्यांच्यावर गंभीर आरोप झाले आणि त्यांना 9 महिने तुरुंगवास भोगावा लागला। यानंतर त्यांच्या राजकीय प्रभावात मोठी घट झाली। राजकारणाबरोबरच पुणे फेस्टिवलचं तब्बल 32 वर्ष आयोजन केल्यामुळे ते पुणेकरांमध्ये सुद्धा लोकप्रिय होते। सुरेश कलमाडी यांचं व्यक्तिमत्व प्रभावी, कणखर होतं। मात्र त्यांच्या निधनाने पुण्याच्या राजकारणातील एक महत्त्वाचं पर्व संपलं अशी भावना अनेकांनी व्यक्त केली आहे।